नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। इकडे तर मात्र आता भुवनेश्वरी आणि दुर्गी या दोघींचे एकावर एक प्लॅन चालू असतात। कारण का की आता अक्षरा ही प्रेग्नेंट आहे आणि अक्षरा आता प्रेग्नेंट असल्यामुळे भुवनेश्वरीचा मार्ग पूर्णतः बंद झालेले आहे। तिला आता असं वाटत असतं की आता अक्षराने सगळी बाजी जिंकली, पण आता तिला मी ही बाजी जिंकून देणार नाही, तिला मी घराच्या बाहेर काढणारच आणि अधिपती आणि अक्षराला कधीही एकत्र येऊन देणार नाही। इकडे आता शिवानी आणि अधिपती हे फॅक्टरीमध्ये असतात। तर आता शिवानी तिथे आलेली असते। शिवानी म्हणत असते की अधिपती भाऊजी, तुम्ही अक्षराबरोबर बोलावंच लागेल, तुम्हाला फोन करावाच लागेल। आणि बघा, तुम्ही फोन नाही केला तर अहो, तुम्ही त्या दिवशी फार चुकीचं केलं, तुम्ही अक्षराला घराच्या बाहेर काढायला नव्हतं पाहिजे, तुम्ही का असं केलं, अक्षराची काय चूक होती। त्यावर आता अधिपती म्हणतो, नाही, मी तिला घराच्या बाहेर काढलं कारण त्या चुकीच्या आहेत आणि प्रत्येक वेळेस मी त्यांना माफ करायचं मी देव नाही, मी एवढ्या मोठ्या मनाचा नाही। तर आता मी प्रत्येक वेळेस मीच का माघार घ्यायची, मी आता ह्यावेळेस त्यांना फोनही करणार नाही आणि बोलवणार नाही, मी माघार घेणार नाही। शिवानी म्हणते, नाही भाऊजी, तुम्हाला फोन करावाच लागेल आणि बघते तुम्ही दोघे जण का बोलणार नाही आणि कसे बोलणार नाही, मी पण शिवानी आहे। तर आता इकडे अक्षराची आई अक्षराला घेऊन मंदिरामध्ये गेलेली असते आणि म्हणत असते की बाळा बघ, आता तुमच्या दोघांमध्ये काहीही झालेलं असू दे, पण अगं एकाने तरी माघार घ्यायलाच पाहिजे आणि दुसऱ्यामुळे तुम्ही दोघे का वाईट होतात, काय झालं असं की आता तू बघ, अगं कोणीतरी माघार घेतली तर आता सगळं व्यवस्थित चालेल। तर आता अक्षराची आई अक्षराला सांगत असते, अगं मीही एक मॅडम आहे आणि तूही आहे, तर आता तू तर हाडांची मॅडम आहे, मी आता अधिपतीला सगळं समजावून सांगते, कारण तो माझा विद्यार्थ्यासारखाच आहे, कारण त्याला आत्तापर्यंत जेवढं सांगितलं पण त्याच्या डोक्यात नाही ग बसत, तू समजावून सांग। तेवढ्यातच आता अक्षराचा फोन वाजतो, म्हणजेच आता तिला फोन करणारी दुसरी तिसरी कुणी नाही तर आता शिवानी असते। शिवानी फोन करत असते, पण अक्षराला इकडे चक्कर येते, अक्षरा फोन काढायला जाते आणि अक्षराला चक्कर येते, अक्षरा जमिनीवर कोसळते। पण आता अक्षराची आई धावत पळत तिच्याकडे जाते आणि तिला बघते, काय झालं काय झालं, मंदिरातले सगळे जमा होतात आणि आता अक्षराची आई तिला रिक्षामध्ये बसून घेऊन जाणार। तेवढ्यात दुर्गी पण तिथेच येते। दुर्गी हे लांबूनच सगळं बघत असते। दुर्गी विचार करत असते, आता नेमकं काय झालं या मास्तरीबाईला। तर आता अक्षराची आई घरी घेऊन गेल्यानंतर डॉक्टर पण येतात आणि तिचा चेकअप होतो। तेव्हा कळतं की अक्षरा प्रेग्नेंट आहे। आता आता अक्षरा प्रेग्नेंट आहे हे शिवानीला कळतं। शिवानी आता अधिपतीला सांगणार आणि मित्रांनो, मग अक्षरा आणि अधिपती एकत्र येणार आणि अधिपतीला अक्षरापर्यंत येण्यासाठी कोणीही थांबू शकणार नाही। मग मात्र आता अधिपती भुवनेश्वरीला पाहावंही देखील देणार नाही। तर मित्रांनो, खरा तर भाग तिथे छान होणार आहे। तर मित्रांनो, अधिपतीला कळतं की मी बाप होणार आहे, अधिपती धावत पळत अक्षराकडे येतो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या।